नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। एका विद्यार्थ्याचा कमेंट होता, सर बेसिक मॅथमॅटिक्सचा सिलेबस काय आहे, एकूण किती युनिट्स आहेत आणि प्रत्येक युनिटचं नाव काय आहे आणि प्रत्येक युनिट किती मार्क्सला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। फर्स्ट इयर फर्स्ट सेम पॉलिटेक्निक, तर तुम्हाला सगळ्यात जो अवघड सब्जेक्ट वाटतो तो आहे मॅथमॅटिक्स आणि त्या सब्जेक्टचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स आणि आपण सर्वजण त्याला लाडाने म्हणा किंवा प्रेमाने म्हणा M1 म्हणतो। तर ह्या बेसिक मॅथमॅटिक्सचा सिलेबस काय आहे, तर या बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये एकूण तुम्हाला 5 युनिट्स आहेत। तर युनिट नंबर 1 आहे अल्जेब्रा, हा 14 मार्क्स साठी आहे। त्यानंतर युनिट नंबर 2 आहे ट्रिग्नोमेट्री, हा 14 मार्क्स साठी आहे। युनिट नंबर 3 आहे स्ट्रेट लाईन, हा 8 मार्क्स साठी आहे। युनिट नंबर 4 आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस, हा 20 मार्क्स साठी आहे आणि युनिट नंबर 5 स्टॅटिस्टिक्स, हा सुद्धा 14 मार्क्स साठी आहे। तुम्ही ह्या सर्व युनिटच्या मार्क्सची ऍडिशन जर केला तर तुम्हाला ह्या ठिकाणी 70 मिळेल। म्हणजेच फायनल तुमचा बोर्डाचा पेपर जो की डिसेंबर मध्ये होणार आहे तो किती मार्क्सचा होणार आहे, 70 मार्क्सचा। ठीक आहे, तुमचा जो पॅटर्न आहे तो 70+30 पॅटर्न आहे। ठीक आहे, हे 30 मार्कचे तुमचे 2 क्लास टेस्ट होणार आहेत, एक होणार आहे सप्टेंबर मध्ये आणि एक होणार आहे ऑक्टोबर मध्ये। ह्या दोन्ही टेस्ट 30-30 मार्कचे असतील। त्या 30 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडले त्या दोन्हीचा ऍव्हरेज काढले जाते आणि तुम्हाला ते 30 पैकी मार्क्स मिळतील। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दोन्ही क्लास टेस्ट मध्ये 30 आउट ऑफ 30 मिळाले तर ऍव्हरेज तुमचं 30 येईल। म्हणजे टेस्टचे तुम्हाला 30 मार्क्स मिळतील आणि हे 70 असे 100 मार्क्सचा तुमचं पॅटर्न आहे। राईट, आता तुम्ही ठरवा तुम्हाला मॅथ मध्ये किती मार्क्स घ्यायचे आहेत। आपले ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लासेसचे बरेच विद्यार्थी जे आता सेकंड इयरला आहेत ते M1 असू द्या किंवा M2 असू द्या, बरेच विद्यार्थी 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेतलेले आहेत। तर त्याचा जो काही रिझल्टचा पोस्टर आहे मी व्हिडिओच्या शेवटी टाकत आहे, सर्वांनी रिझल्ट बघून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये क्लासेस स्टार्ट झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे त्यांनी प्ले स्टोअर वरनं मेड फॉर पॉलिटेक्निक ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे। व्यवस्थित माहिती भरून मग तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन क्लास करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास करायचे आहेत, आपले ऑफलाईन क्लासेस आहेत नांदेडला, मेड फॉर पॉलिटेक्निक नियर व्हिजन स्टडी पॉइंट बाबानगर नांदेड, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक